ही व्हिडिओ करण्यामागचं उद्दिष्ट दोन आहेत. जेवण मस्त असते, घरच्यासारखं जेवण असतं. माझ्या मुलाला एक गंभीर आजार झाला होता. राहायला कुठे? छत्रपती संभाजीनगर. जवळपास 1200 डबे दररोज जेवण घेतलं मावशी. 2015 पासून सर इकडे पूर्ण जेवण असतं दोन्ही वेळेला. ॲक्च्युली पावसामध्ये खूप स्ट्रगल आहे. तुम्ही बघा आणि देन ओनली यू डू डिनर. तर माझ्यावरती उपचार करू नको, माझा जीव जाऊ दे. तर हे बघा, आता आपण आहोत मुंबईतील केम हॉस्पिटल जवळ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर तुम्हाला कळलं असेल मी आता केम हॉस्पिटल जवळ आहे. या परेल एरियामध्ये खूप सारे हॉस्पिटल आहेत, म्हणजे वाडिया हॉस्पिटल म्हणा, टाटा हॉस्पिटल, केम हॉस्पिटल, ज्या ठिकाणी उपचारासाठी खूप लांबून लांबून लोक येत असतात, म्हणजे महाराष्ट्रामधून असू दे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून असू दे. तसंच या ठिकाणी म्हणजे काही असे NGO वगैरे असतात जे या ठिकाणी अन्नदान करत असतात. दुपारी असू दे, संध्याकाळी असू दे, रात्री असू दे. पण त्याच्यामधले काही असे असतात ना जे डेली करत असतात. आणि डेली करणं काही खाऊचं काम नाही, कारण एवढा मोठा सगळा आर्थिक उलाढाल सगळी असते त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये कसं पेशंटला ती म्हणजे हातभार होऊन जातो, कारण कसं त्यांचा ऑलरेडी एवढा खर्च झालेला असतो, लांबून आलेले असतात. आणि एवढ्या त्या खर्चामध्ये ते म्हणजे जेवण वगैरे 2 टाईमचं वगैरे देण्यासाठी त्यांच्यासाठी कोण नसते. त्याच्यामुळे हे इकडे अन्नदान वगैरे करत असतात, त्याचा त्यांच्यासाठी फायदा होऊन जातो. आता आपण आज दाखवणार आहोत की विथ आर्य NGO. विथ आर्य NGOची आपण गेल्या वर्षी व्हिडिओ केली होती, पण त्यांच्या वेळेला आपण जेवणाबद्दल दाखवलं होतं. आणि आता आपण संध्याकाळी आलो आहोत. संध्याकाळी त्या लोकांनी पुन्हा वेगळं काहीतरी चालू केलं आणि त्याच्यासाठीच मी इथे आलो आहे. ही व्हिडिओ करण्यामागचं उद्दिष्ट दोन आहेत, की ज्यांना मदत करायची इच्छा आहे ते इथे पोचू शकतील आणि ज्यांना मदत घ्यायची आहे ते इथे येऊ शकतील, म्हणजे अन्नदान घेण्यासाठी वगैरे. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझ्याकडनं नक्कीच प्रयत्न असेल. तर आता वाजल्यात 5:30 आणि आपण या परेलच्या नाक्यावरती आहे. इथे समोर आहे तो वाडिया हॉस्पिटल, इकडे केम हॉस्पिटल, इथे समोर आहे ते नॅशनल केमिस्ट. आणि आता या ठिकाणी विथ आर्यचं NGOचं सर्व काम सुरू होणार आहे. तर हे बघा, इथे आता बाकडा वगैरे लावायला सुरुवात झालेली आहे. आता थोड्या वेळामध्ये इथे सर्व ते जेवण वगैरे या ठिकाणी आणि छत्रीची वगैरे तयारी करतात. म्हणजे कसं आहे की पाऊस बिऊस किती काही असला ना तरी इथे हे अन्नदान यांचं सुरूच असते. तर हे बघा, आता सर्व या ठिकाणी आता सर्व येते फूड पॅकेट सगळं आणि इथे सर्व ट्रेमध्ये सगळं ठेवले जात आहेत. तर आता इथे एक 5-10 मिनटामध्ये जेवणासाठी सुरुवात होईल. आता लाईन लागायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच्या काकी आहेत. काका तुम्ही कधीपासून इकडे येतात? मी आता 4 महिने झाले. 4 महिने. ओके. आणि जेवण कसं असते? जेवण मस्त असते, घरच्यासारखं जेवण असतं. आणि तुम्ही दुपारचं पण येतात आणि संध्याकाळचं पण येतात? दोन्ही टाइम. आणि तुम्ही राहायला कुठे? आम्ही पनवेलला राहायला. पनवेलवर ना? मग तुमचे पेशंट केममध्ये आहेत ते? हां. काय झालं त्यांना? त्याला मुलाला ॲडमिट केलेलं आहे. अच्छा. ते काय हे केलेलं आहे अजून डॉक्टरांनी सांगितलं नाही. अच्छा, म्हणजे अजून त्यांना समजलं नाही की काय चाललं आहे. ओके, ठीक आहे, होतील, बरे होतील. काकी तुम्ही कधीपासून येतात? मी 2015 पासून सर इकडे येते. अच्छा, कोण आहे तुमचं? मी एवढं जुनं झालं मिस्टर. मिस्टर 2015 पासून अजून उपचार चालू आहे? अच्छा. हे बघा, इथे बाकी पण अजून कोण या ठिकाणी आहेत. ते दादा पण आहेत. दादा तुम्ही कधीपासून या ठिकाणी येतात? 1 महिना झाला. 1 महिना झाला. आणि जेवण वगैरे कसं असते? छान असतं जेवण, छान असतं. आणि दुपारचं संध्याकाळचं तुम्ही दोन्ही टाईमला इकडे येत असं? दोन्ही टाईम. ओके. आणि तुम्ही राहायला कुठे? छत्रपती संभाजीनगर. केममध्ये उपचारासाठी? हो. ओके. मग तुमचं कोण आहे इकडे? बहीण आहे. बहीण आहे? हो. अच्छा, तिच्यावरती उपचार चालू आहे. हो. ठीक आहे, होतील, बऱ्या होतील लवकर. आणि इथे बघू शकता आपण खूप सारे इकडे या ठिकाणी आलेले आहेत इथे अन्नदानासाठी. आता 6:30 वाजता इथे अन्नदान सुरू होईल. बघा, या ठिकाणी इथे खिचडीसाठी ह्या बाऊल आणलेलं आहे आणि हे तर डायरेक्ट रेडीमेड सर्व प्लेटच आहे. नमस्कार ताई. तर आपल्यासोबत या ताई आहे. ताईंचं नाव आहे शीतल भाटकर, जे या विथ आर्य NGOच्या फाउंडर आहेत. ताई, मला सांगा की आपला जो NGO आहे विथ आर्य हा कधीपासून सुरू आहे? विथ आर्य हे म्हणायला गेलं तर 2010 मध्ये सुरू केले होतं. ओके. माझ्या मुलाला एक गंभीर आजार झाला होता, जेनेटिक डिसऑर्डर, निमेंटिक नावाचा. तो इतका रेअर होता की लोकांना ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. अच्छा. त्या कारणामुळे आम्ही आर्यच्या नावावरती विथ आर्य म्हणून ही संस्था सुरू केली. ओके. आणि दिवसाला तरी म्हणजे किती तरी तुमच्याकडनं अन्नदान केलं जाते? 2015 मध्ये जेव्हा आर्य मला सोडून गेला तेव्हा आम्ही हे अन्नदान म्हणजे 2 घास हे उपक्रम सुरू केला. तर तेव्हा सुरुवातीला आम्ही फक्त 50 डब्यांपासून सुरू केलं होतं. ओके. पण आता 2024 मध्ये आम्ही जवळपास 1200 डबे दररोज वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे दिवसाला तुमच्याकडनं दररोजचे 1200 लोकांचं म्हणजे अन्नदान केलं जाते. आणि वेगळे वेगळे म्हणजे कुठे कुठे आहेत असे? सध्या तरी कोल्हापूर, रत्नागिरी, अमरावती आणि कळवा आणि मुंबई. ओके. आणि मग याचं टायमिंग कसं काय असतं, सकाळ वगैरे?
सकाळी नाश्ता असतो 7:30 8:30च्या दरम्यान. हां. त्याच्यानंतर दुपारचं जेवण असतं 11:30 वाजता. ओके आणि संध्याकाळी जेवण 6:30 वाजता असतं. ओके, म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ या 3 टायमाला म्हणजे न चुकतं तुमचं त्या टायमाला Yes, yes. अन्नदान केलंच जाते. ओके, मग याची सिस्टम कशी काय असते, म्हणजे जेवण वगैरे सगळं कसं काय ते? आमचं दर एका सेंटरला एक किचन आहे वेगळं. ओके तिथे हे जेवण बनवलं जातं, कारण की आम्हाला हॉटेलचं घेऊन जायचं नव्हतं. घरगुती जेवण त्यांना हां, म्हणजे पेशंटसाठी पौष्टिक असं. राईट. ओके. त्याच्यामुळे आम्ही हे आमचं स्वतःचं किचन आहे जिथे आम्ही हे जेवण बनवलं जातं. हां. तर तिथे पूर्ण जेवण आम्ही देतो. ओके. 3 पोळ्या, भाजी, वरण भात किंवा भाताचा काही प्रकार. अच्छा. आता संध्याकाळी आमच्याकडे खिचडी आहे आज इथे. सकाळी वरण भात असतं, पोळी भाजी आणि एक केळं, असं हे पूर्ण जेवण आमचं देतो. ओके, आणि संध्याकाळचं तुम्ही आता खिचडी चालू केलेली आहे, तर ती खिचडी तरी किती लोकांसाठी ते असतं तरी? इथे आता मुंबईमध्ये आत्ता 150 लोकांपर्यंत आम्ही हे जेवण वाटप जी करतो. संध्याकाळची असते ती, याच्यामध्ये खिचडी आहे ना? हां. ओके. खिचडी आहे. हे बघा, ही खिचडी आणि सर्व पॅकिंग काय केलेलं आहे? हे चपाती भाजी आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे संध्याकाळी पण चपाती भाजी तुम्ही हो देतात? हो, संध्याकाळी सुद्धा चपाती भाजी. ओके, मला वाटलं तुम्ही संध्याकाळी फक्त खिचडी देतात नाही, काय? नाही, नाही. पूर्ण जेवण असतं दोन्ही वेळेला. फक्त भात आहे तो म्हणजे त्याचे वेगळे वेगळे प्रकार असतात. संध्याकाळी खिचडी असते, सकाळी वरण भात असतं. ओके, म्हणजे भाताचा रिप्लेस फक्त तुम्ही संध्याकाळी खिचडी असं Yes, देतात. yes. आणि या ठिकाणी संध्याकाळचं 6:30 वाजता सुरू होतं ना? संध्याकाळी 6:30. ओके, अजून एक महत्त्वाचं विचारायचं होतं की कसं अजून कोणाकोणाला अशी मदत करण्याची इच्छा असते, पण कसं माध्यम ते लोक शोधत असतात. तर समजा विथ आर्याच्या इकडे कोणीतरी समजा फायनान्शियली मदत केली, तर समजा त्या लोकांना इथे समजा सेवा करण्याची इच्छा असेल तर ते येऊ हो शकतात. हो हो. ओके, आणि मग ते जे दिलेले नंबर आहे त्याच्यावरती ते लोक जीपे संपर्क वगैरे साधू शकतात. हां, म्हणजे माहिती वगैरे काढून त्या ठिकाणी पेमेंट वगैरे करू शकतात. बरोबर. ओके, ठीक आहे. मग आता तुमच्या इकडे दररोजचे जे व्हॉलंटियर असतात ते सेम असतात की? नाही, दररोज आमचे वेगवेगळे व्हॉलेंटियर्स येतात आम्हाला मदत करायला. ओके. सकाळी वेगळे असतात, संध्याकाळी वेगळे असतात. बऱ्याच सगळ्या हाऊसवाईफ्स आहेत ज्यांनी एक दिवस घेतला आहे. सकाळी सोमवारी वेगळी हाऊसवाईफ. एव्हरी डे वी हॅव अ डिफरंट व्हॉलेंटियर्स. ओके, म्हणजे जरी कोणाला तुमच्याकडे समजा यायचं असेल या ठिकाणी तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू Right, शकतात. right. ओके, आणि इकडे म्हणजे जेवण वाटतानाची सिस्टम कशी असते? कारण लोकांना असं वाटते की रस्त्यावरच्या कोणालाही नाही 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 नाही. आम्ही त्यांचं एक हॉस्पिटलकडून त्यांना एक पास दिला जातो. हां. त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आमचा एक पास दिला आहे. हां. त्याच्यावरती 1 ते 30 असे क्रमांक लिहिलेले आहेत. तर ज्या दिवशी येतात त्या दिवसाला आम्ही ते टिकमार्क करतो. ओके. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कळतं हे जेन्युइन आहेत की नाही. आम्ही पण त्याच्यावरती आमचे इनिशियल्स करतो आणि हां. किती दिवसापासून येत आहेत. कारण की इथे KEMला जरी येणारी लोक जे आहेत ते जवळजवळ महिनाभर किंवा 6 महिने किंवा वर्षभर त्यांची इथे ट्रीटमेंट चालू असते. तर आम्हाला सुद्धा कळतं की किती दिवसापासून हे जेवण घ्यायला इथे येतं. बरोबर, आणि ही ॲक्च्युली चांगली सिस्टम आहे. त्याच्यामुळे कशी जे रस्त्यावरती वगैरे असतात कोणी या ठिकाणी अन्नदान घेण्यासाठी येऊ शकत नाही. बरोबर. ओके, आता आपलं 6:30 वाजता सर्व सुरुवात होईल ना? Right. ओके, ठीक आहे, चालेल. तर हे बघा, इथे सर्व धावपळ चालू आणि ॲक्च्युली पाऊसचा मौसम असल्यामुळे ना सगळी गडबड आहे, सगळी छत्री वगैरे. आणि तिथे आपण बघू शकतो आता लाईन लागायला सुरुवात झालेली आहे. आता हे बघा, इथे सर्व चपाती भाजी, सर्व इथे खिचडी आहे आणि त्या ठिकाणी केळं वगैरे ठेवलेलं आहे. तर इथे बघा सर्व डिटेल दिलेली आहे. विथ आर्य 2 घास विथ आर्य संस्थेचा एक सामाजिक उपक्रम. या ठिकाणी बघा याचे 3 नंबर दिलेले आहेत. या तुम्हाला जर काही मदत वगैरे करायची असेल तर या 3 नंबरवरती तुम्ही संपर्क करून त्यांना तुम्ही मदत करू शकता. इथे बघा सर्व वेगळं दाखवलेलं आहे, म्हणजे मुंबई, अमरावती, कळवा, रत्नागिरी, TB हॉस्पिटल, कोल्हापूर वगैरे असं वेगळ्या ठिकाणी यांची मदत असते. आणि बघा ह्यांचं मेन म्हणजे काय, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना विना मोबदला जेवण, पूर्ण फ्री जेवण असते. तर चला, इथे आता अन्नदानाला सुरुवात होते. तर ही बघा, ही केमच्या गेटपासून लाईन सुरुवात झालेली आहे आणि खूप लोक संध्याकाळचे पण या ठिकाणी येतात आणि सकाळची पण या ठिकाणी येतात. तर कोपऱ्यावरती तिकडे विथ आर्यचे NGO सर्व अन्नदान करते आणि तिथेच आपण आता पोचतो आहे. नमस्कार दादा. हे दादा या ठिकाणी रोज व्हॉलंटियर्सला असतात. चला, आणि इथे बघा सुरुवात झालेली आहे आणि इथे पास वगैरे असतो, ते पास ते लोक चेक करत असतात. मी संध्याकाळचं म्हटल्याप्रमाणे हे बघा, या ठिकाणी अशी खिचडी दिली जाते. म्हणजे सकाळी राईसचा या ठिकाणी ऑप्शन म्हणून खिचडी, म्हणजे काहीतरी व्हरायटी लोकांना. तर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती NGOच्या ना म्हणजे 3-4 व्हिडिओ केले. त्या 3-4 व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलात आणि त्या परिस्थितीचं गांभीर्य राखून तुम्ही खूप एकदम मस्तपैकी त्यांना मदत केलात आणि त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. खूप छान कमेंट होत्या आणि त्याच्यामधून मला लक्षात आलं की लोक म्हणजे मदतीसाठी खूप इच्छुक असतात, पण त्याच्यामधलं काही कमेंट म्हणजे एवढीशा कमेंट ना असे म्हणजे टोचक असतात. उदाहरणार्थ, तू काय केलंस आजपर्यंत, दाखवतोयस फक्त,
सगळ्याच गोष्टी दाखवा. हां सगळ्या गोष्टी दाखवायच्या नसतात. ह्यांना कशाला देतात, फुकट्यानं सवय लागेल, अदर कास्टच्या लोकांना कशाला देतात, याच्यामध्ये मला थोडंसं बोलावं असं वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे अदर कास्टच्या लोकांना का देतात. इथे लोकही पेशंट म्हणून आलेली असतात, ते का मजा मस्तीसाठी आलेले नसतात. सर्वात महत्त्वाचा विषय, एक उदाहरण द्यायचं झालं, जर आपणच जर आजारी पडलो आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे जर डॉक्टर आपल्यावरती इलाज करायला आला, तर आपण त्याला विचारणार का की बाबा तू अदर कास्टचा आहे किस बाबा, अदर कास्टचा असशील तर माझ्यावरती उपचार करू नको, माझा जीव जाऊ दे. तर असं नसते ते कसं शेवटी मजबुरी असते त्या लोकांची, कास्ट वगैरे याच्यामध्ये काय मॅटर नाही करत. दुसरी गोष्ट अशी की यांना फुकट खायची सवय लागेल. अरे फुकट खायची सवयचा प्रश्न येतच नाही आहे. हे कसं, ही NGO आहे, ही मदतीचा हातभार देत असते. जे लोक मदत करतात त्यांच्या माध्यमातून हे मदत पोचवतात आणि ते लोक कसे मजबूर झालेले असतात. म्हणजे ऑलरेडी एवढा उपचाराचा खर्च वगैरे, त्याच्यामध्ये दिवसाचं जरी दोन्ही टाईमचा म्हटलं तरी 200-250 रुपये आरामात होणार खर्च. मग त्यांचं 200-250 रुपये दिवसाचा जर वाचला तर असे महिन्याचे किती होतील. आणि असे पेशंट खूप असतात जे 6-7, 7-7, 8-8 महिने या ठिकाणी राहत असतात. बाबू खाएगा ना तू, वो रोटी सब्जी नहीं खाएगा. तो डालो ना, आटे गिर गया. हाथ में पकड़ो ऐसे, वो डब्बे पे रखो. जेवण घेतलं मावशी, हे जेवण घे. इकडे पुढे मी दाखवते तुला. ह्याच्यावर ठेव, नाही तर मग चटका लागेल. ह्याच्यावरती ठेव. तर हे बघा, या ठिकाणी एकदम जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि इथे आपण बघू शकतो अर्धा तास झाला अजून लाईन का संपाचं नाव घेत नाही. खूप अजून लाईन बाकी आहे आणि एवढ्या पावसामध्ये पण या ठिकाणी अन्नदान सुरू आहे. तर या ठिकाणी बघा आपण बघू शकतो खूप जोरदार पाऊस पडतो आणि इथे मागे अजून अन्नदान सुरूच आहे. ॲक्च्युली पावसामध्ये खूप स्ट्रगल आहे. म्हणजे ते जे आपण जे पॅकेट आणलेले असतात, जे कागदाचे असतात, ते सांभाळून ठेवणं, परत ते भिजायला न देणं, छत्री असणं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांभाळून ठेवाव्या लागतात. पाऊस असल्यावर खूप स्ट्रगल आहे. सांगण्याचं एवढंच आहे की एवढा पाऊस पडतो आहे पण इकडे अन्नदान थांबलेलं नाही. बाकीच्या दिवशी तर नॉर्मलच आहे, पण पावसाला खूप स्ट्रगल करायला लागतं खूप. बघा पाऊस बघा किती जोरदार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अन्नदाने संपलेले आहेत संध्याकाळचं. तरी अन्नदानाला तरी जे माणसं येतात तरी किती वेळ लागत असेल रोजचा? अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणजे सकाळी अर्धा पाऊण तास, संध्याकाळी अर्धा पाऊण तास. ओके. अजून एक होतं की तिकडे जे नंबर दिले, जर कोणी इकडे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर त्यांना माहिती वगैरे तुम्ही देऊन, हां मग आम्ही तर त्यांना पहिलं हे रिक्वेस्ट करतो, तुम्ही स्वतः या, तुम्ही बघा आणि देन ओनली यू डू डोनेशन. हां बरोबर. म्हणजे विश्वासाची शेवटी गोष्ट झाली तर त्यांनी पहिली यावं. तुमच्या हातातून खूप चांगलं कार्य घडते. कारण कसं आहे की रोजचं एवढ्या लोकांना फ्रीचं जेवण देणं काही खाऊचं काम नाही आणि एवढी महागाई असताना ते पण. तर तुमच्या विथ आर्य या NGOसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे. माझ्या संपूर्ण चॅनलकडनं हार्दिक शुभेच्छा आहे. आणि तुमचं जे कार्य आहे ते असंच पुढे पुढे चालत राहू. आणि जे आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये 4-5 ठिकाणी तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक हॉस्पिटलच्या इकडे तुमची NGO उभारली पाहिजे, ही माझ्याकडनं तुम्हाला सदिच्छा आहे. थँक्यू. तर चला, हे बघा आता अन्नदान संपल्यानंतर ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी ते लोक ठेवतात. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवता. या व्हिडिओमध्ये आपण विथ आर्य या NGOच्या इकडे भेट दिली होती, ज्या ठिकाणी ते दिवसभरामध्ये 1200 लोकांचं जेवण पुरवतात, तेही मोफत. आजच्या एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये मोफत जेवण प्रत्येकाला एवढ्या 1200 लोकांना देणं काही खाऊचं काम नाही. ते पण असं नाही की काय दिलं म्हणून दिलं, प्रॉपर सर्व असते. म्हणजे फ्रूट म्हणा, चपाती म्हणा, भाजी म्हणा, डाळ म्हणा, राईस म्हणा. राईसची पण इथे व्हरायटी होती. ते म्हणाले की कधी कधी बिर्याणी असते वगैरे काय काय. कारण कसं लोकं खाऊन कंटाळले नाही पाहिजे. इकडे लोक महाराष्ट्राच्या बाहेरून वगैरे आलेले असतात, ज्या लोकांना या गोष्टीची गरज असते. कारण कसं ऑलरेडी पेशंट असल्यामुळे खूप खर्च असतो आणि त्याच्यामुळे हा जो त्या लोकांना नक्कीच हातभार लागतो. तर या ठिकाणी आपण व्हिडिओ केली होती, जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर या ठिकाणी मदत करायची तुम्ही मदत करू शकता. तर ताई बोलल्याप्रमाणे की तुम्हाला जर डायरेक्ट मदत नाही करायचं, तुम्ही इथे येऊन बघू शकता. म्हणजे खात्री करण्यासाठी व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट एवढंच होतं की ज्याला गरज आहे तो इथे पोचू शकेल आणि ज्याला मदत करायची आहे तो ह्यांना मदत करू शकेल. आणि आपल्या मिळकतीमधून आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट आहे की एवढा पाऊस असताना आपण, एवढा काळोख करून पाऊस असताना पण यांचे अन्नदान हे सुरूच होतं. आणि खूप लोक या ठिकाणी, म्हणजे लाईननं संपत नव्हती. तर आपण हा व्लॉग आता इथेच संपवतो आहे. हा व्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. आणि या व्लॉगला शेअर करण्याची जास्तीत जास्त गरज आहे. म्हणजे आपण ॲटलिस्ट शेअर तरी करू शकतो, म्हणजे जे आपले उद्दिष्ट आहे त्या लोकांपर्यंतही पोचू शकेल. तर आता हा व्लॉग इथेच संपवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओ म्हणतो. तोपर्यंत बाय बाय.